आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात ग्रामीण शहरी भेदभाव का? विशाल पाटील. संसदेत कर बजेटवरील चर्चेत आक्रमक सवाल. गॅस सिलेंडर पुरवठ्याचे नवे धोरण ठरवता सरकारने शहरी व ग्रामीण भागात केलेला भेदभाव संतापजनक आहे. शहरात 25 दिवसांत एक सिलेंडर देता आणि गावाकडे 45 दिवसांनी. तुम्हाला फक्त शहरी मतच हवी आहेत का, असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी संसदेत केला. कर बजेटवरील चर्चेत त्यांनी सहभाग घेत सरकारला तिखट सवाल केला. ते म्हणाले, दृष्टिभ्रम ही एक वैज्ञानिक संकल्पना आहे. काही वेळा समोर जे आहे ते दिसत नाही आणि जे दिसते ते समोर असत नाही. केंद्राची आर्थिक स्थिती तशीच आहे. वर चांगली दिसते, मात्र वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. ग्रामीण भागात 45 दिवसांतून एक गॅस सिलेंडर मिळणार आहे. तेच शहरी भागात 25 दिवसातून एक सिलेंडर तुम्ही देणार आहात. ग्रामीण भागात एकत्र कुटुंब व्यवस्था आहे. 10 एकत्र स्वयंपाक बनवतात. उलट शहरात 2-3 लोकांची कुटुंब संख्या जास्त आहे. मग तुम्ही ग्रामीण भागावर अन्याय करत आहात. सरकारला ग्रामीण लोकांची गरज नाही का? मतदारसंघ वाढल्यावर फक्त शहरी लोकांच्या जीवावर आपले चालेल असे सरकारला वाटते का? आधी उज्ज्वला गॅस आणला, त्यानंतर रॉकेल बंद केले, आता गॅसही देत नाही. गरिबांना तुम्ही आधार देणार आहात की नाही? पुन्हा त्यांच्यावर चुली पेटवण्याची वेळ आणली आहे. तुम्ही अर्थसंकल्पात अशा घटकांसाठी काय देताय? ते म्हणाले, कर बजेट पाहून हे नियोजन आहे की केवळ आभास आहे, असा प्रश्न पडतो. इन्कम टॅक्समध्ये 1.26 लाख कोटीची तूट आली आहे. GSTत 1.31 लाख कोटीची तूट आहे. एवढी मोठी चूक सामान्य कशी असेल? जनतेला तुम्ही खोटं बोलताय. सामान्य माणसाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. तुमचे हिशेब चुकले की त्यांना सेवा सुविधांना मुकावे लागते. तुम्ही अप्रत्यक्ष कर वाढवत आहात. काही मोजक्या लोकांना तुम्ही करात विशेष सवलत देत आहात. इकॉनॉमिक सर्वे 2024-25 नुसार मागील 7 वर्षांत पुरुषांचे सामान्य उत्पन्न 12,665 वरून घसरून 11,858 झाले आहे. महिलांचे उत्पन्न 10,116 वरून 8,855 झाले आहे. 55% अधिक लोक छोट्या छोट्या गरजांसाठी कर्ज घेत आहेत. कपडे, अन्नासाठीही कर्ज घ्यायला लागावे, ही शोकांतिका आहे. यातून एकच सत्य समोर येते. उत्पन्न घटत आहे, बचत होत नाही, कर्ज वाढत आहे, करांचा बोजा वाढत आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.